अरविंद ठाकरे साहेब, तुम्ही मंत्री आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी काय आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत मी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब, भारत सरकार आणि भारताचे कृषी प्रधानमंत्री श्री शिवराज सिंग चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठपुरावा वेळेवर एक वेळ आणि काही वेळा केलेला आहे की अमरावती जिल्हा नाही तर देशात इतर काही सर्व जिल्हे आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी, धान आणि सर्व पिकांचे भारी नुकसान. कुठं पाऊस अपुरा, कुठं भारी पाऊस, शेतकऱ्यांची पिके होऊन गेली, कुठं कमी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जे लाखो रुपयाचा जो कर्ज अंगावर करून घेतला, अशामुळे जो शेतकरी डुबलेला आहे आणि पिकाचं प्रमाण फार कमी प्रमाणात झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांना 2 ते 3 लाखपर्यंत प्रत्येक राज्य शासनाने माफी देऊन कम्युनिस्ट भाजपाच्या वतीने नवीन वाढीव कर्ज द्यावं अशी मी सरकारला कारवाई केली. त्यानुसार सरकार फक्त देशाचा विकास रोखून शेतकऱ्यांना तंग करत आहे, शेतकऱ्यांच्या सोयी सवलती रोखत आहे, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रोखत आहे. 5 ते 6 वर्षापासून कपाशी, सोयाबीनचा पैसा का नाही, हा कुठं जात आहे? PM चे सन्मान निधीची 14,000 रुपये फक्त मदत देऊन राज्य सरकारचा पैसा कुठं जात आहे? याच्यामध्ये घोटाळे काय होत आहे याचा सवाल मी पंतप्रधानांना विचारतो. आणि हा विकास का रोखला आहे? शेतकऱ्यांच्या मेहनतीवरच आज देश 125 कोटीचा देश आपला देश चालून झालेला आहे. आणि अशा या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अवलंबून असलेला देश, शेतकरी हा देशातील पूर्ण जनतेला मेहनत करून पसीना लोटून लोकांना धान्य चालवतो, धान्य देतो. आणि अशा शेतकऱ्यात का अन्याय असा? मला 2018 ते 24पर्यंत 2 ते 3 लाखाची कर्जमाफी तात्काळ हवी आहे. ती कम्युनिस्ट भाजपाच्या वतीने तात्काळ मला मंजुरी द्यावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मध्य प्रदेश शासनाचे मुख्यमंत्री मोहनराव यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव, सर्व प्रांतांना, सर्व शेतकऱ्यांना 2 ते 3 लाखाची कर्जमाफी वेळात तात्काळ या मार्च एंडिंगच्या अंदर पाहिजे. आणि प्रत्येक मुख्यमंत्र्याला निर्देश देऊन शेतकऱ्यांना 2 ते 3 लाखाची कर्जमाफी तात्काळ घोषित करून देशातील नवीन सरकारमध्ये समिती स्थापन करून सह्या करून नवीन वाढीव कर्जाची घोषणा सरकारने करावी आणि शेतकऱ्यांना सोयी सवलती तात्काळ प्राप्त करून देण्यात यावा अशी माझी पंतप्रधानांना विनंती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष न करता शेतकऱ्यांना तात्काळ माफी द्या आणि शेतकऱ्यांना सोयी सवलती, नुकसानीची मदत कुठे रुकली आहे ते तात्काळ खात्यात टाका. आणि राज्य शासनाचे जे रुकलेले पैसे आहेत यामध्ये वाढ का नाही, ही सर्व रक्कम सरकारने तातडीने देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी माझी भारत सरकार, राज्य सरकारला विनंती आहे. आणि 3 दिवसाच्या आत केंद्रीय मंत्रिमंडळी व्यवस्था पाठवून हेलिकॉप्टर, CRP, पोलीस सुरक्षा, DJ, गुलाल, फटाके, निधी ही सर्व व्यवस्था पाठवून जनतेच्या तोंडात मिठाई टाकून त्यांना एक प्रकारचा आनंद प्राप्त करावा. आणि माझी मंत्रिपदी निवड झाल्यानुसार देशातील बेरोजगारी हटवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. देशातील शिकलेल्या बेरोजगारांना, SC, ST, NT, मराठा, OBC या सर्व वर्गांना शासनाचा रोजगार प्राप्त करण्यात येईल. आणि तसेच मराठा OBC आरक्षण कायदा जो CPIच्या नुसार मंजूर झालेला आहे, सर्वाधिक जागा मराठा OBCंना देऊन देशात या जागेचा भरणा केला जाईल. अशा दृष्टीने सरकारने कोणत्याही परिस्थितीत सर्व डिपार्टमेंटची विकासाची कामे न रोखता तातडीने मार्गी लावून देशाचा विकास खंडित न पडता विकासाला सुरुवात करून द्यावी आणि मंत्रिपदी घोषणा करावी अशी माझी भारत सरकार, राज्य शासन मुंबई, सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी कम्युनिस्ट पार्टी अमरावतीच्या वतीने रिक्वेस्ट आहे. जय श्रीराम. जय श्रीराम.